बट प्रॉब्लेम आहे की यंग जनरेशनच फायनान्शियली ब्रोक आहे. तर तुमची मुलं जाणारच आहेत बाहेर, कारण त्यांना माहीतच नाहीये की 24 कोटीची संपत्ती 200 कोटी कशी करायची. जवळपास त्यांच्याकडे 12 कोटीची वेल्थ होती. वी आस्क वन क्वेश्चन की तुमच्या पश्चात मग तुम्हाला काही झालं तर ही वेल्थ कोणाला मिळेल, तर त्याने सांगितलं की माझ्या 2 मुलांना. तर मी परत त्यांना क्वेश्चन विचारलं, पण दोन्ही मुलं जर फायनान्शियली एवढे केपेबल नसतील तरी पण ती वेल्थ त्यांना मिळेल का? यंग जनरेशन का फायनान्शियली फ्री नाही होऊ शकत? रिझन आहे त्यांचं बिहेवियर पॅटर्न जर बघितलं तर ते लाईफस्टाईल ओरिएंटेड आहेत. आता माझी वेल्थ माझ्या नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर करायची, बरोबर? आपण काहीतरी प्रिझर्वेशन केलं पाहिजे. पण काही लोकांचं म्हणणं पडेल की यार मी कमवतो कोणासाठी, माझ्या मुलासाठी. बघा, प्रत्येक मला पण माझ्या मुलीवरती प्रेम आहे, यांना 2 मुलं आहेत त्यांच्यावरती प्रेम आहे. तो प्रेम पार्ट वेगळा पार्ट आहे, ट्रस्ट पार्ट वेगळा आहे. ठीक आहे, कारण मुलांवरती आपण अनकंडिशनल प्रेम करतोय, इट डझंट मीन अनकंडिशनल ट्रस्ट आपण ठेवू शकतो, जेणेकरून पीस ऑफ माइंड तुम्हाला पण मिळेल मेल्यानंतर, आणि त्या मुलांना पण पीस ऑफ माइंड मिळेल. ते पण म्हणतील की बाबांनी खूप चांगलं केलं, जेणेकरून वेल्थ आपली प्रोटेक्ट राहिली आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस आपल्याला मोठी वेल्थ मिळाली. तर पालकांनी ही चुकी करू नये की तुमचं जी काही संपत्ती क्रिएट केली ती मुलांना इझिली येते असं जर तुम्ही त्यांना दाखवत असाल तर तुम्ही त्यांचं लाईफ पण डिस्ट्रॉय करा.